सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. माझ्या खरोखर कॉम्प्युटराइज मेंदूमध्ये जे विचार देशक्रांतीबाबत घडत आहेत ते मला समाजापर्यंत मांडल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही आणि ते मांडतो. सार्वभौम स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र राष्ट्रामध्ये असंख्य अगणित स्वतःला नेते समजतात. मग ते सत्ताधारी पक्षातील असतील, मग ते विरोधी पक्षातील असतील, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, सामाजिक चळवळ करणारे असतील, राजकीय चळवळ करणारे असतील, असे सार्वभौम लोकांचे मी विचार ऐकतो. आणि या विचार ऐकल्यानंतर मी एकाच विचार मी सांगत नाही, ते मी सगळ्या विचारांचा अभ्यास करतो आणि ह्या विचारावरती मी माझं स्वतःचं मत ठरवतो. आणि जेव्हा माझ्या स्वतःच्या विचाराचं मत येतं ते मी समाजापुढे मांडत असतो. समाजाने कितपत त्याला विचार पटतात नाही पटत, मी कोणी राजकीय नेता नाही, मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही. एक सामाजिक अभ्यासक, एक राजकीय अभ्यासक आणि एक स्थापत्य अभियंता आहे. तो उद्योग व्यवसायामध्ये त्याचा वापर करतो आणि समाजासाठी सामाजिक क्षेत्राचा वापर करतो, राजकीय क्षेत्रासाठी वापर करतो. आणि स्थापत्य अभियंता म्हणजे माझ्या अभियंता उद्योग क्षेत्रात वापर करतो, प्रशासकीय कामामध्ये वापर करत आलो. हे विचार सांगायचा मुद्दा म्हणजे मी आत्ताच एक विचार मांडला, सांगितला. तर स्थानिक शहर महानगरपालिका लेवलला सांगितलं. आता मी देश पातळीवर आणि राज्य पातळीवरचे विचार सांगतोय, ते ऐका, पटलं तर घ्या. आज सार्वभौम स्वतंत्र भारतामध्ये 29 राज्य आहेत. 29 राज्य आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. या सार्वभौम 29 राज्यामध्ये काही सत्ताधारी बीजेपी प्रणित सरकारे आहेत, काही बीजेपी व्यतिरिक्त सरकारे आहेत, काही बीजेपी सत्ताधारी प्रणित बीजेपी RSS सरकारची सत्ता आहे आणि काही बीजेपी शिवाय असलेली विरोधी पक्षातील लोकांच्या सत्ता आहेत. म्हणजे केंद्रात आलेली सत्ता ही बीजेपी RSSची आहे आणि विविध काही राज्यांमध्ये बीजेपी RSS सत्ता आहे आणि बीजेपी RSS शिवाय असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना पक्ष अशा आघाडी सरकारची पण सत्ता आहेत. परंतु एक विचार केला महाराष्ट्राच्या पातळीच्या बाबतीत, महाराष्ट्रामध्ये प्युअरली बीजेपीची सत्ता आहे आणि प्युअरली बीजेपीची सत्ता असताना या सत्तेला एक चाकी रिक्षा असताना आज 2 चाकं जोडली गेलेली आहेत. ते म्हणजे गद्दार शिवसेनेची आणि गद्दार राष्ट्रवादी अजित पवारांची चाके जोडलेली आहेत. हे असं बोलण्यामागे काहीतरी उद्देश आहे. तर मी सांगतो, या सार्वभौम देश पातळीवरती भारतीय जनता पार्टी प्रणित अशी अनेक सरकारे आहेत राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपी RSS प्रणित सरकार आहे आणि काही बीजेपी RSS नसलेले पण सरकारे राज्यामध्ये काही ठिकाणी आहेत. तर हा विचार बोलून दाखवायचं कारण म्हणजे जे इतर राज्यातले बीजेपी RSS प्रणित सरकार आहे ते आपल्या राज्यावरती केंद्राचं धोरण राबवत नाही. लक्षात बघा, ते आपल्या तत्वनिष्ठ आहेत.
भले मी बीजेपी RSS बरोबर सरकारमध्ये सत्तेमध्ये पक्षामध्ये आहे, म्हणून राज्यावरती सत्तेमध्ये असताना त्यांचे विचार लादत नाही. ते आपले तत्वनिष्ठ ते आपलेच विचार लादतात. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र आपले तत्व आपले विचार नाही लावत. ते केवळ मोदीचे प्रणित विचार महाराष्ट्रावरती लादतात. मोदी काय करतो ते देवेंद्र फडणवीस करतात. मोदी जे करतो ते देवेंद्र फडणवीस करतात. मोदींनी सांगितलं इंधन कमी वापरा, दुसऱ्या दिवशी फटफटीवर विधानमंडळात आले 10 तारखेला मेच्या. मोदी म्हणतो सोनं कमी वापरा, तर मला देवेंद्रने सोनं कमी वापरताना दिसले नाहीत किंवा असलेले सोनं विकताना पण दिसलेले. परदेश वाऱ्या कमी करा, हे तर राज्यात वाऱ्या करत आहेत. हेलिकॉप्टरने, विमानाने, सरकारी. स्वतः नरेंद्र मोदी आज घोषणा केली की विदेश वाऱ्या कमी करा. स्वतः दुसऱ्या दिवशी लगेच विदेशला गेले. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी इलेक्ट्रिकवरची गाडी घेऊन विधान भवनात आले आणि 25 लोकांना देवेंद्र फडणवीस घेऊन बाय करून आले. ह्याच्यात इंधन बचत कुठे झालं मला सांगा ना. काही झालं का? सिक्युरिटी बचत कुठे झालं काही झालं का? नाही झालं ना. हा जगात दाखवण्याचा भाऊपणा आहे. जर देशामध्ये भारतीय जनता पार्टी RSS सरकार असलेली राज्य हे त्यांची बीजेपी RSS संघटनेची नीतिमूल्ये म्हणजे विचार आपले तत्व प्रणालीला धरून ते राबवत नाहीत, आपले तत्व राबवतात. कारण आपल्या जातबंदीवर, आपल्या उत्तर बिहारी भाषेवर कुठले अरिष्ट यायला नको, आपल्या जनतेच्या लोकांना राज्यातील अन्याय व्हायला नको आणि आपलं मतदारसंघ जपावा या दृष्टीने ते काम करत असतात. त्यामुळे बीजेपी RSSचे किती कडक निर्बंध असले ते आपल्या राज्यावर लादत नाहीत. लक्षात घ्या. बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा. मी अभ्यास करतोय, ऑब्झर्वेशन करा. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मात्र आपल्या डोक्याने, आपल्या विचाराने कामच नाही करत. आपल्या डोक्याने, आपल्या विचाराने काम नाही करत. ते फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय करतात यांच्या विचारांचे अनुकरण ते फक्त करतात, तेच काम करतात. आज राज्याची कायदा सुव्यवस्था दुर्धर आहे. आज राज्याची कायदा सुव्यवस्था दुर्धर आहे. हे कायदा सुव्यवस्था दुर्धर कोणामुळे झाली? तर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्यामुळे झाले. गेल्या 2014 मध्ये 7.5-8 वर्षामध्ये, गेल्या 2014 पासून 7.5-8 वर्षाचे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवणारे एकमेव व्यक्ती होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आम्हाला मुख्यमंत्री कोणी का होईना, आम्हाला घेणे नाही, देणे नाही, पिणे नाही. आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पाहिजे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना धान्य मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आणि वीज बिले माफ झाली पाहिजेत आणि शिक्षित तरुणांना रोजगार, रोजीरोटी, व्यवसाय मिळाला पाहिजे. राज्यामध्ये उद्योगधंदे वाढीस लागले. कुठे वाढीस लागले? सगळे उद्योगधंदे परराज्यात गेले, गुजरात, अहमदाबादला गेले. आणि आम्ही म्हणतो महाराष्ट्रात आम्ही एवढे उद्योग आणले. आता कुठल्या समिटमध्ये जातात, मी नाव विसरलो, परदेशात समिटमध्ये जातात. त्या समिटमध्ये अनेक करार करतात. उद्योग मंत्री सामंत
उद्योग मंत्री सामंत फ्रेंच दाढी का फुल दाढी, हे विदेश मंत्रालय आणि मुख्यमंत्री कुठल्या देशात जातात समिटमध्ये, तिथे अनेक उद्योगांचे करार करतात. कुठला उद्योग महाराष्ट्रामध्ये सक्सेस झाला आणि आलाय आणि उद्योग वाढवले, रोजीरोटी व्यवसाय वाढले, गोरगरिबांना रोजगार मिळाले, मला दाखवावं मुख्यमंत्र्यांनी. मी म्हणेन मी उद्योग मंत्री असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील, त्यांना मी सांगू इच्छितो, मला फक्त 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनवा राज्यावरती. मला फक्त 1 दिवसाचा मुख्यमंत्री राज्यावरती बनवा. मला फक्त 1 दिवसाचा मुख्यमंत्री राज्यावरती बनवा आणि गृहमंत्री बनवा. मी सरळ सगळं कायदा सुव्यवस्था नाही सरळ रेषेत आणले नावाचा रवींद्र शिंदे नाही रविराज नाही होणार, हे तुम्हाला मी सांगतो. माझं जे काही प्लॅनिंग आहे, कायदा कसा चालवायचा, वाकवायचा, संविधान कसं चालवायचं, गुंडगिरी किती नष्ट करायची, परप्रांतीयांना कसं घालवायचं राज्यातून, हे मी तुम्हाला 1 दिवसाच्या मुख्यमंत्री पदाने करेल. तुम्ही अनिल कपूरचा पिक्चर पाहिलाय, 1 दिवसाचा मुख्यमंत्री. त्या धर्तीवर मी बोलतोय, मला फक्त 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनवा. सगळे कायदे कानून सगळे एका धरचे अंमलात आणणार. जे 2014 पासून जे 12 वर्षात नाही झालं, जे राज्यात 7.5-8 वर्षात नाही झालं, ते मी तुम्हाला करून दाखवणार. शेतकरी प्रगल्भ करणार, कामगार प्रगल्भ करणार, भाववाढ 50% आणणार, पेट्रोल डिझेलचे भाव 50% करणार, प्रत्येक युवाला नोकरी निर्माण करणार, राज्यामध्ये नोकरी निर्माण करणार, राज्यामध्ये नोकरी देणार. त्यासाठी मला प्रत्येक युवाला बोलवायची गरज नाही, मेळाव्या घ्यायची गरज नाही. खुर्चीत बसून 24 तासामध्ये जेवढे GR मला लागू करता येतील ते मी करणार. एका दिवसात जेवढे GR राज्याचा एकदाच अभ्यास करेन. जसा मुख्यमंत्री 1 दिवसाचा मला द्याल, अनिल कपूरच्या सिनेमासारखा, सगळ्यात मंत्रिमंडळाची बैठक, सगळ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक, तात्काळ GR लागू. कुठल्या खाजगी क्षेत्रात, कुठल्या खाजगी कंपन्यात, कुठल्या IT क्षेत्रात, कोणकोणत्या कंपन्या आहेत, कोणकोणते उद्योग आहेत, किती रोजगार आहे, यांचा बार चार्ट करणार. सरकारी क्षेत्रात किती खाती आहेत 36 जिल्ह्यामध्ये, त्या सगळ्यांचा बार चार्ट करणार. कोणाकडे किती पदे आहेत त्याचा बार करणार. कोणाकडे किती पदे शिल्लक आहेत सरकारी खात्यामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये, सगळ्या उद्योगधंद्यावाल्यांना नोटिसा काढणार. सगळ्या शासकीय कार्यालयांना नोटिसा काढणार, सगळी माहिती मागून घेणार आणि सगळ्या शासकीय कार्यालयांना ती पदं, शासकीय कार्यालयांची भरती अधिक करायला लावणार. मग खाजगी क्षेत्रातल्या भरत्या, त्या खाजगी क्षेत्रावाल्यांना नोटीस देणार, या भरती पदं तात्काळ भरली गेली नाहीत तर तुमच्या कंपनीचे परवाने रद्द केले जातील, तुमच्या उद्योगाचे परवाने रद्द केले जातील, तुमचं प्रोडक्शन वाढलं नाही. त्या वर्षभरातलं तुमचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, उद्योगधंद्यात नोकरी वाढली पाहिजे, गोरगरिबांना नोकरी मिळाली पाहिजे, असं त्यांना टार्गेट देणार. जर वाढला नाही तुमचा परवाना, तुमचा लायसन्स ह्या महाराष्ट्र राज्यातून रद्द होणार. परप्रांतीयांना मी सांगू इच्छितो, मग कोणी काय असे ना, उत्तर भारतीय असो, बिहारी असो, मद्रासी, तामिळनाडू, कर्नाटकी, बंगाली, सगळ्यात असो, जेवढे परप्रांतीय असेल त्यांना एकच इशारा, एकच कायदा, मूळ अधिनिवासी कायदा लागू होईल. जो 50 पूर्व जे लोक आलेत, ज्यांनी मराठी संस्कृती जपली, ज्यांनी मराठी भाषा शिकली, मराठीचे संस्कार अवगतले, ते या महाराष्ट्रात फक्त राहतील. आणि जे 1960 स्वतंत्र महाराष्ट्र
संयुक्तिक महाराष्ट्र झाला, तो महाराष्ट्र म्हणजे झाल्या पूर्वीपासून जे कोणी उद्योग व्यवसायासाठी परप्रांतीय आले असेल, मग ते गुजराती का असेना, त्या सर्वांना नोटिसा, पत्रक, अध्यादेश, अधिसूचना पेपरमध्ये दिली जाईल की तुम्ही राज्यामध्ये तुम्हाला फक्त 60 वर्षाचा मर्यादेचा काळ देण्यात येईल. या काळापर्यंत तुम्ही आमच्या राज्यात राहायचं, कारण तुमची रोजीरोटी व्यवसाय असेल. 60 वर्षाची कालमर्यादा उद्योग व्यवसायासाठी देण्यात येईल. शिक्षणासाठी सरकारी नोकरी असेल, खाजगी नोकरी असेल, उद्योग असेल, तुम्हाला फक्त 60 वर्षाची कालमर्यादा देण्यात येईल. 60 वर्ष झाले, जसं मराठी माणूस वयोमर्यादा 58-60 वर्ष झाली की तो आपल्या गावी जातो शहर सोडून, तशा प्रकारची योजना मूळ अधिनिवासी कायदा लागू करून झाडून परप्रांतीयांना महाराष्ट्र का करायला लावणार. आणि महाराष्ट्रात जे काही उद्योग असेल, जे काही कामधंदा असेल, वेठबिगारी असो, साफसफाई असो, काही असो, कुठलाही उद्योग असो, हा माझा मराठी माणूस करेल, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. अशी योजना मला फक्त तुम्ही मुख्यमंत्री 1 दिवसाचा नाही, मला 1 महिन्याचा द्या. नाही सगळ्या योजना पारित केल्या, नाही सगळे भाववाढ कमी केले, नाही सगळे उद्योग क्षेत्र वाढवले, नाही रोजीरोटी व्यवसाय वाढवला, गोरगरिबांना नाही उद्योग निर्माण केला, तर नावाचं एस रविराज रवींद्र चांगो शिंदे होणार नाही. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत.